ह्या टकमक गडाच्या पायथ्याशी वर्षानुवर्ष राहणाऱ्या या बांधवाला काहीतरी सांगायचं। आता प्लॅटू किती लांब आहे? प्लॅटू 3.5 मिनिटं। क्रॅब फक्त समुद्रातच किंवा खाडीकिनारीच आढळत नाही, तर तुम्हाला डोंगरामध्ये केक क्रॅब दिसतात आणि तुम्हाला कलरही अगदी मुरमी मातीसारखा दिसेल तुम्हाला। खऱ्या अर्थानं रायगडाची आठवण करून देणारा हा टकमक गड। पण असा टकमक नावाचा गड पण असेल असं बऱ्याच दुर्गप्रेमींना किंवा ट्रेकर्सना माहिती नसेल। तर भटकंती गडकोट किल्ल्याकडून तिला एक छोटीशी शाबासकीची भेट। बस खऱ्या अर्थानं ही आपली बाळपण जगत आहेत। नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोलिया यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आत्ता आपण आहोत सकवार गावातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गापासून जवळ असलेलं गाव आहे हा टकमक गड। टकमक म्हटला तर आपल्याला रायगडावरचं टकमक टोक आठवतं, पण ह्या किल्ल्याचा आकार, ह्या गडाचा आकार टकमक टोकासारखा असल्यामुळे ह्याला नाव पडलं। बिंबराजाच्या काळात ह्या टकमक गडाची निर्मिती झाली। पुढे गुजरातच्या सुलतानाने ह्या गडाचा तुरुंग म्हणून वापर केला। वसईच्या इतिहासातलं एक पत्र ह्या गडासंबंधी आपल्याला आढळतं। आता ह्या पुढची माहिती आपण टकमक गडावर जाऊनच घेऊया। म्हणजे अतिशय दुर्गम असा हा किल्ला आणि आज आपण भटकंती ग्रुप बरोबर हा ट्रेक करतोय आणि या भटकंती ग्रुपसोबत अगदी 350 किल्ल्यांची 100 किल्ल्यांचे ट्रेक केलेले लोकही आपल्यासोबत अनुभवी लोक आहेत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं देईल। चला तर मित्रांनो, टकमक गडाकडे। पथक कुठला आहे तोही दाखवलेला आहे। म्हणजे ट्रेकर असल्याशिवाय कधी ट्रेकच्या भानगडीत पडू नका। मी तरी अनुभवी लोकांच्या सोबतच आपल्या गडाच्या पायथ्याखालचे आपले आदिवासी भगिनी आहेत आणि त्यांची पावसाळा सुरू झाल्यानंतरची कामं सुरू झाली आहेत, साफसफाईची कामं सुरू झालेली आहेत। मावशी काय भात लावणार इकडे का? भात लावणार का? म्हणजे आपल्या गडकोटांचं खऱ्या अर्थानं ह्या बांधवांनी रक्षण केलेलं आहे असं म्हटल्यास खरंच वावगं ठरणार नाही। म्हणजे आज ही वनसंपदा ह्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने तग धरून आहे हा ह्या धर्तीवरचा मूळ बांधव। हा करतो ओके, मागे होतो सर काही लोक खुळखुळा पण लावतात या काठीला। खुळखुळा तो विषय असतो। हा असं आहे का? आवड असते। ओके, ते ट्रेडिशनल तारपा नृत्य करतात ना, हा त्यांच्या काठीला तो घुंगरू असतो, ती आवड असते। मग तुम्ही तारपा नृत्य करतात की नाही? आम्ही करतो कधीतरी चान्स भेटला तर। चालेल, चला भेटू। ह्या टकमक गडाच्या पायथ्याशी वर्षानुवर्ष राहणाऱ्या या बांधवाला काहीतरी सांगायचंय। नमस्कार, मी निलेश घाटाळ, सकवार गावचा रहिवासी आहे। तर बरीच वर्ष मी इथून पर्यटक जे येतात त्यांना बघतोय। तर या ठिकाणी एक असं आव्हान आहे की इथे जो आहे रस्ता भरपूर आता सुरुवात आहे पावसाची, ठीक आहे, आता हा चिखल कमी आहे, पण जेव्हा पर्यटकांची संख्या वाढते त्यावेळेला ये जा जास्त होते। अशा वेळेस हा चिखल एवढा होतो की तुमचे पायातले बूट या ठिकाणी रुतून बसतात, ते निघत नाहीत। मग काय होतं की पर्यटक जे आहेत ते हे जे कंपाऊंड आहे ना, या कंपाऊंडचा आधार घेऊन पुढे चालतात, सरकतात, पण परिणामी काय होतं की हे जे कंपाऊंड आहे ना हे तुटलं जातं आणि हे तुटल्यानंतर काय होतं की जे आपले आदिवासी जे शेतकरी आहेत यांचं नुकसान होतंय। कदाचित एखादा रानटी बैल आला वगैरे तर हे कंपाऊंड तोडून जर आतमध्ये शिरला तर त्यांची मेहनत। मित्रांनो, एक्झॅक्टली मला त्यांना काय सांगायचं मला कळलेलं आहे। आपण आपल्या एका दिवसाचा हा खेळ असतो, पण हे आपल्यासाठी एक क्षुल्लक गोष्टी असेल पण फार मेहनतीने बनवलेले आहेत। ते तिकडे पीक पिकवतात, एखादा रानटी बैल आला तर सगळी त्याची नासाडी करून जातो। तर हा कुठल्याही गडकोटावर जाताना हा सल्ला नक्की आचरणात आणा, कारण त्यांची रोजीरोटी आहे त्यांच्यावर। आम्ही हा तुमचा मेसेज नक्की पोचू पुढे। आव्हान हे आहे की जे कोणी पर्यटक येतील किंवा जे स्वयंसेवक येतील त्यांच्यासाठी आहे की येताना ते पुढे प्लॅन करायचं आहे मला। हो, ते पुढे जर आपण ओढा बघितला हो, तिथून आपल्याला काही दगड आणायचे आहेत आणि या ठिकाणी टाकायचे आहेत, जेणेकरून एक पायवाट चांगली होईल आणि प्रवास सुखाचा आणि चांगला होईल। चला तुम्ही आता आम्ही पण वेगवेगळ्या दुर्ग संवर्धन संस्थांसोबत काम करतो, नक्की आम्ही तसा प्रयत्न करू। फक्त 20 मिनिटं झालेली आहेत ट्रेक सुरू करून
आणि दमछाक व्हायला बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे. आणि हा पहिला ब्रेक पाणी पिण्याचा. थोडा दे का. हा 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 हा. आता प्लॅटू किती लांब आहे हो? चला आता ऑलमोस्ट आता 1 तास व्हायला आलेला आहे. म्हणजे प्रचंड दमछाक होतीये. पाऊस नाहीये आणि झाडं साईडला असल्यामुळे हवा येत नाही आणि धुकं. आणि आता आम्हाला नक्कीच ढगात जाण्याची अनुभूती घेता येणार. आणि इथला ती रातकिड्यांची किर, मला वाटतं काहीतरी हे संस्कार करतात. मगाशी ध्रुवाताईंनी पण सांगितलं कोणीतरी नवीन नौखास पहिला ट्रेकर आहे, तो स्पीकर घेऊन आला होता. अरे नाही, आपल्याला निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहे. इव्हन जगदीश दादा असताना तर ते अजून संवेदनशील आहेत. ते म्हणतात तुम्ही चालताना पण इथून भान ठेवा, एखादा मुंगी एखादा कीटक असेल त्याला त्रास देऊ नका, आपण त्यांच्या क्षेत्रात आलेलो आहोत, हे अनुभव फक्त. आणि सगळे आता थोडीशी एक क्षणभराची विश्रांती आहे आणि थोडे एक पाणी प्यायची. बघूया. भटकंती ग्रुप मधल्या इकडे लक्ष द्या. भटकंती ग्रुप मधल्या इकडे लक्ष द्या. रॉक्स वरून जाताना जर इकडे ऐका सगळ्यांनी, जर रॉक स्लिप होत असेल कुठे छोटासा मोठासा कुठला पण, तर मागच्या माणसाला वॉच आउट किंवा लुकआउटने अलर्ट करायचंय बोलून. हा लक्षात आलं ना. पावणे 2 तासांचा प्रवास झालेला आहे. आता इथे 2 वाटा, म्हणजे तुम्ही किती अनुभवी असलात तरी म्हणजे चकवा देतो तुम्हाला. ह्या 2 वाटा कशा तयार होतात? ढोर वाटा, म्हणजे काही गुरं चरण्यासाठी येतात तेव्हा ती वाट बनलेली असते. पण थोडीशी पण हयगय तुम्हाला, म्हणजे अगदी पट्टीचे जे ट्रेकर्स आहेत त्यांना या अनुभवातून सामोरं जावं लागलेलं आहे. म्हणजे मी वारंवार म्हणतोय की इकडे जगदीश सर हवे होते. म्हणजे आता आपण तर शहराच्या बाजूला आहोत. जेव्हा हे असे दुर्गम भागातले ट्रेक करायचो त्यावेळेस काय मग एखादा थकवा लागला तर मग तुम्ही कुठे भरकटून की दुसरी वाट शोधण्याचा प्रयत्न करतात. मग तेव्हा एखादा कावळ्याचा आवाज आला, म्हणजे कावळ्याचा आवाज म्हणजे तिकडे मानवी वस्ती असेल, म्हणजे हे काही दिशादर्शक आहेत. म्हणजे पुस्तकातून हे सगळं अनुभवण्यापेक्षा प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही हे सगळं करता तेव्हा सगळे वेगळे अनुभव असतो. तो अनुभव वेगळा असतो. म्हणजे आता आम्ही संजय सरांसाठी थांबलेलो आहोत. 2 वाटा आहेत. बरं काही नाही आम्हाला, कारण नाहीतर कुठल्या दुसऱ्याच वाटेला जाऊ. म्हणजे खास करून मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल, सगळे अनुभवी ट्रेकर्स आहेत. मी लहान मुलांनाही घेऊन चला सगळ्या मोबाईलच्या दुनियेपासून दूर जाताना. पण ह्या गडावर फिरताना आता आल्यानंतर मला म्हणजे एक सकारात्मक बाब दिसली की मला प्लास्टिक आणि बॉटल्स कमी दिसल्या. आणि एक प्रत्येकाने जवळपास म्हणजे गडावर येताना एक पॉलिथिन बॅग ठेवाच. कोणी असे सगळेच पर्यटक आपल्या किंवा ट्रेकर्स आपल्यासारखा विचार करणारे नसतात. काही प्लास्टिक आढळलं, एखादी बॉटल आढळली तर घेऊन या. आहेत का? उचलूया ना. येताना उचलूया आपण. येताना उचलूया आपण. फक्त हा असा पकड, नाहीतर चावणार तो. नाही नाही हा पकड. 1 मिनिट. नाही नाही तुला मिळणार. बघ त्याने पकडलाय मला. हे बघ नखाला इकडे तेवढं पोचत नाही तो. आपण फक्त खेकडे क्रॅब फक्त समुद्रातच किंवा खाडीकिनारीच आढळत नाही, तर तुम्हाला डोंगरामध्ये क्रॅब दिसतात. आणि तुम्हाला कलरही अगदी मुरमी मातीसारखा दिसेल तुम्हाला. हो हो हो. चावणार तुला तेवढं पकडता नाही येणार. ओके. परत आलात ना? परत आलात. संजय सरी सोबत आहेत आणि काही अनुभवी लोक आहेत. आम्हाला 2 वाटा दिसल्या. मगाशी आम्ही तुम्हाला सांगितलंच, पण अतिघाई. आता आम्हाला कसं कळालं की याआधी पुढे ट्रेकर्स गेलेले तेही रिटर्न आलेले आहेत. त्यामुळे एकट्याने किंवा अनुभव असल्याशिवाय किंवा नौखे असाल तर तुम्ही असा काही प्रयत्न करूच नका. म्हणजे तुम्ही आता मागेच 1-2 महिन्यापूर्वी मला वाटतं तांदूळवाडीला किस्सा घडला
एक दोघं होते म्हणजे आवेशात जोशात गेले, पण अगदी त्यांना मग काही आपल्या दुर्ग संवर्धन करणाऱ्या मित्रांनी आणि जवळपास 7-8 तासानंतर सोडवलं त्यांना. त्यामुळे असे काही अतिधाडस करू नका. मान्यताप्राप्त संस्थातील अशा संस्थांसोबतच ट्रेक करा. असं वाटतं तेवढं सोपं नाहीये. सगळं बघायला हे सगळं सोपं वाटत असलं तरी हो आता आम्ही आता ऍक्च्युअल जो रस्ता आहे त्या रस्त्याने पुन्हा आता वाटचाल करतोय टकमकगडाच्या शिखराकडे. थोडस सगळं कोहेजदुर्गाच्या बाबतीत ही झाला होता. अगदी चढतानाही चकवा आणि येतानाही चकवाच. त्यामुळे आमच्याबरोबर किल्ले वसई मूवीतील घरच सर देखील होते. पण अशा निरनिराळे अनुभव राहतात. कधी असे प्रसंग जीवावर देखील बेततात. त्यामुळे समूहात आणि चला आता हळूहळू मार्गक्रमण करतोय. जवळपास 50% अंतर तर आम्ही पार केलेलं आहे आणि आमच्या छोट्या मुली असतील सगळ्या एकदम जोशात चाललेले आहेत. पहिल्या पठारानंतर आणि थोड्याशा चकव्यानंतर आपण टकमकगडाच्या दिशेने दुसऱ्या प्लॅटोवर येतोय. खूप गरमी होती, ह्युमिडिटी पण खूप आहे, पावसाचं वातावरण आहे. पण आता इथे गेल्यानंतर एक वेगळा फील येणार आहे. कारण आता ह्या वरती दुसऱ्या प्लॅटोवर गेल्यानंतर आजूबाजूचा सगळा आसमंत न्याहाळता येणार आहे. अगदी हायवे असेल, तानसा वैतरणा नदीचं खोरं असेल आणि ही सगळी टकमकगडाची रांग. इथून जीवधन, पुढे कामनदुर्ग, राजगडावरच्या हत्ती प्रस्तराची आठवण करून देणारा हा रॉक. मग स्थानिक लोक वाटतं मला हस्ती प्रस्तर किंवा घोड्याच्या नावाने काहीतरी संबोधतात. आणि इकडे आल्यानंतर खऱ्या अर्थानं एवढी पायपीट केल्याची खरंच म्हणजे काहीतरी सार्थक झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे मागे आता खालून येताना आमचा तो श्वास गुदमरला होता, तर इथे खऱ्या अर्थानं प्राणवायू मिळतोय. एखाद्या दुर्गावर गेल्यानंतर माचीची आठवण करून देणारा हा रॉक पॅच आहे आणि इथून खऱ्या अर्थानं रायगडाची आठवण करून देणारा हा टकमकगड अगदी ढगांच्या धुक्याच्या गुरफटलेला. आणि खरंच आता हा मन वेधून घेतोय. मध्ये सुरुवात केली तेव्हा काही नवीन मेंबर्स होते, अरे परत उतरून जाऊ का, नाही, पण आता तो आकर्षण करून घेतोय. म्हणजे एखादा भ्रमर एखादा फुलाकडे आकृष्ट होतो, त्याप्रमाणे आता तो कडा आकर्षक करतोय, रायगडाची आठवण करून देणार. चला तर आपण आता ते आता चला आता हा गडावर पोचण्यासाठी हा शेवटचा पडाव. वर्तक सरांनी सांगितल्याप्रमाणे जर न थांबता गेलो तर एक 15 ते 20 मिनिटात आम्ही त्या टॉपला असू. आणि आता आमच्यासोबत अगदी संजय बाविस्कर होते, शिवशौर्य ट्रॅकर्स 50 जणांची टीम आहे. आणि इथली हक्काची विश्रांती घेतल्यानंतर आणि थोडासा पेटपूजा झाल्यानंतर पुन्हा एक स्टार्ट घेऊन आता डायरेक्ट टॉपच गाठायचंय. एक थोडी विश्रांती सुरू आहे आणि इथूनही सगळा आपल्याला आसमंत न्याहाळता येतो. अगदी वातावरण स्वच्छ असेल तरी अर्नाळा किल्ल्यातूनही आपल्याला टकमकगड दिसतो. जवळपास 7 ते 8 किल्ले दिसत आहेत. अगदी हायवेचं विहंगम दृश्य, वैतरणा नदी असेल आणि चहूबाजूंनी अगदी जंगल वनसंपदेने व्यापलेला हा परिसर तुम्ही बघतच असाल. टकमक ऐकलं तर सगळ्यांना रायगडावरचं टकमक टोक आठवतं. पण असा टकमक नावाचा गड पण असेल असं बऱ्याच दुर्गप्रेमींना किंवा ट्रेकर्सना माहिती नसेल. की साधारण आता इथे आल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की रायगडाची आठवण करून देणारे टकमक, त्यामुळे या गडाचं टकमक नाव ठेवलं का. वसईची इतिहास प्रसिद्ध मोहीम सगळ्यांना माहिती असेल. वसई काबीज करण्यासाठी गंगाजी नाईक अंजूरकरांनी फॉलोअप घेतला आणि पुढे ती चिमाजी अप्पांनी मोहीम जिंकली. इतिहास प्रसिद्ध मोहीम. आपल्याला ते इतिहासात जायचं नाही, पण ती वसई जिंकायची असेल तर आपल्याला आजूबाजूचे परिसर जिंकावे लागतील. मग त्यावेळी टकमक ही जिंकला गेला. मग टकमकचा पहिला उल्लेख होतो की हा बिंब राजाने किल्ला बांधला. त्यानंतर गुजरातच्या सुलतानाने याचा तुरुंग म्हणून वापर केला आणि त्यापुढे हा पोर्तुगीजांनी किल्ला घेतला. आणि आता आपण बघितलं तर सगळं इकडे नैसर्गिक संरक्षण आहे, त्यामुळे आपल्याला तटबंदी वगैरे जास्त दिसत नाहीत. कुठल्यावर दिसेल त्यामुळे असं फारसं काही बांधकाम आपल्याला दिसत नाही, पण वर गेल्यानंतर आपल्याला पाण्याची टाकी दिसणार आहेत. मग त्यामुळे पोर्तुगीजांनी म्हणजे पोर्तुगीज असताना इकडे 60 लोकांची शिबंदी होती. आता शिबंदी म्हणजे काय, ह्या गडाचं संरक्षण करण्यासाठी सैन्य. ओके, मग त्या लोकांसाठी मग त्यांना रसद पुरवावी म्हणून मनोर आणि माहीम ही गावं दिली होती की तिथून तो खर्च चालवावा. पुढे
1937 साली पंताजी मोरेश्वरांनी हा किल्ला वसईच्या मोहिमेत जिंकला आणि पुढे जे 1818 साली आपला दुसरा बाजीरावांसोबत जो इंग्रजांचा तह झाला तेव्हा हा गड इंग्रजांकडे गेला. पण त्यानंतर 1862 मध्ये ह्या किल्ला म्हणजे कोणी जाऊ नये म्हणून इथल्या वाटा असतील त्याची तोडफोड केली. म्हणजे खास करून काय आता आम्ही जेव्हा 2-3 वर्षापूर्वी मोहीम केली तेव्हा आम्हाला एका मोहिमेत तोफांचे गोळे आढळले, 3-4 गोळे आढळले. मग ते तोडफोड करण्याचं कारण काय असावं की त्यावेळी स्वातंत्र्य पूर्वीच्या काळामध्ये क्रांतिकारक अशा गडकोटांचा आश्रय घ्यायचे, त्यामुळे हे सगळं त्यांनी तोडफोड वगैरे केली. म्हणजे अशी खूप अशी काही पत्र आढळत नाहीयेत. पण या सबंध परिसरावर लक्ष ठेवणारा टकमक म्हणजे निश्चित म्हणजे नाणेघाटाची पण सर आठवण आपल्याला इथून येतेच. तर आणि आता आपण थोड्या वेळ तिकडे प्रयाण करूयाच निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवत. अर्नाळा बेट जेव्हा शंकराजी केशव फडकेंनी जिंकलं, म्हणजे आज आपण विरारवरून अर्नाळ्याकडे जातो तेव्हा ऑब्व्हियसली बसने जातात बरोबर. पण जेव्हा अर्नाळा बेट काबीज करण्यासाठी शंकराजी केशव फडके म्हणजे ऑलमोस्ट चिमाजी अप्पांनी शंकराजी केशव फडक्यांकडे इथले सगळे होळ त्यांच्याकडे होते. मग तेव्हा त्यांना अर्नाळा बेट काबीज करण्यासाठी त्यांनी बोळींचे गौराजी पाटील म्हणून होते, त्यांचा कौल घेतला. कौल म्हणजे अरे तू आम्हाला मदत करायचीस. मग त्यावेळी त्यांनी ठरवलं होतं की बोळींमधून ही लोक बोटीने अर्नाळा किल्ल्यामध्ये जाणार होती. म्हणजे आपण आणि त्यानंतर शंकराजी केशव फडक्यानंतर हे बेट जिंकल्यानंतर खुद्द चिमाजी अप्पांना पुण्यात पत्र लिहिलं आहे, अर्नाळ्यासारखी दुसरी जागा नाही, मांडवे पावे तो काडी आहे. म्हणजे काय व्हायचं, त्या अगोदर अगदी पोर्तुगीजांचा इथून सगळा व्यापार चालायचा. आज आपण हायवेने की विमानाने प्रवास करतो, पण त्याकडे सगळं हे खाडी मार्गाने प्रवास व्हायचं. आणि शंकराजी केशव फडक्यांच्या लक्षात आलं की जर आपण अर्नाळ्याच्या ठिकाणी जर किल्ला बांधलात तर आपण बऱ्यापैकी पोर्तुगीजांवर नियंत्रण करून म्हणजे आता इथून जर आपण निघालो तर आपल्याला मांडवीचा किल्लाही लागतो. जो हायवेवरून आलो तर कधी आपण तिकडे गेलो, आपला काय तो रेंज ट्रेक नाहीये, तर आपण हार्डली गाड्या लावून तिकडे जाऊ शकतो. अगदी तो किल्ला जिंकताना बरवाजी तापकीर नावाचा एक सरदार होता. म्हणजे मांडवीचा जे पोलीस स्टेशन आहे त्याच्या मागे बाजार भरतो, त्याच्या मागे हार्डली मला वाटतं 400-500 मीटरवर मांडवीचा किल्ला आहे. तिथून खाडी तर खूप लांब आहे, पण तो मांडवीचा किल्ला जिंकताना अक्षरशः मराठ्यांनी ते पोर्तुगीज बसून चालले होते, त्यांच्या बोटीत त्या मांडवीच्या किल्ल्यातून फायर वगैरे केलेलं. तोफांनी अशी खूप सारी मजेशीर पत्र आहेत. म्हणजे आज जर वातावरण जर स्वच्छ असतं तर आपल्याला जीवधनगड, कामनदुर्ग, तुंगारदुर्ग, अर्नाळा किल्लाही इथून दिसतो. अशेरी, तांदुळवाडी तर सहज दिसले असते. बघूया नशीब चांगलं असेल तर. पण नशिबापेक्षा हे वातावरणही आम्हाला अनुभवायचे. जो चढताना तो एक पॅच होता, त्याच्यानंतर इथे आल्यावर ते तसं काही वाटत नाहीये आपल्याला. नाही आता इथे कॉन्फिडन्स आहे, नाही मला करायचं आहे, मी आता पोचलोच आहे. फक्त आता मला नाही डोंगर फसवे नसतात. चल पुढे कुठेही पकड, तुझी एवढी हाईट आहे ना बाळा की तू कुठेही पकडू शकतो. तू आगे जा, मैं उसको लेता हूँ. बोल काय करणार. रॉक तुला रॉक आहे. व्हेरी गुड. हात देऊ. होल्ड आहे तुला तिथेच, तू जिथे पकडला तिथे. हा दुसरा हात दे माझ्याकडे. तुझे पाय कन्फर्म. चुकीची जडली पण ठीक आहे. त्याला पुढच्याला थांबायला सांग. या खाची तर ऑलमोस्ट आपण आता वरच्या टप्प्यावर आलेलो आहोत आणि तयार झालेला येतो म्हणजे त्याकडे याचा वापर होत असेल. आणि आता सगळं पूर्ण ढगांनी आच्छादून गेलेलो होतं आम्ही टकमक गडावर. वेगळी अनुभूती आणि आता खऱ्या अर्थानं आम्हाला वाटतं की आम्ही आल्याचं सार्थक झालेलं आहे. तिने सायकलवर ट्रेक केलाय, त्याच्यात शहरातून चालवणं, हायवेवरून, आणि ठीक आहे नंतर तो रस्ता. पण त्या वयात ती पोरगी इतकी डेअरिंग करू शकते तर मलाही ते आश्चर्य वाटलं की बाप रे,
की 4 वर्षाची पोरगी आणि आज 42 किलोमीटर सायकल चालवणं तेवढं सोपं नाही. कधी कधी ज्याला सवय नसेल त्यांनी प्रयत्न करून बघा 42 किलोमीटरला काय हालत होते. त्याच्यानंतर ती बाबांनी तिच्याकडून करून घेतलं, काही काही लालच देऊन सराव करून घेतला सगळं, पण ती पोरगी करत राहिली. त्याच्यानंतर अर्नाळा ते अर्नाळा किल्ला 1.5-2 किलोमीटर अंतर पार करणारी पहिली मुलगी, आणि हा तिचा तो रेकॉर्डही झालेला आहे. आणि पोहून पार केले. त्यामुळे अशांचं कौतुक हे नक्की केलंच पाहिजे. तर भटकंती गडकोट किल्ल्याकडून तिला एक छोटीशी शाबासकीची भेट. नाही आवश्यकता नाही बेटा, कारण ही वस्तूची किंमत नाहीये, पण त्या मुलांना त्यांचं टॅलेंट दाखवण्यासाठी एन्करेज करण्यासाठी ही भटकंतीची परंपरा आहे. आणि आम्ही ते ज्यांचा कोणाचा 50वा ट्रेक आहे, 100वा या विशिष्ट आकड्यावर हे सन्मान करतो त्या व्यक्तीचा. ओके. भटकंती म्हणजे मी मनापासून उर्वी करते. आणि आता सगळी पिढी मोबाईलमध्ये घेतलेली आहे. आता काही पहिला ट्रेक आहे, दुसरा ट्रेक आहे, हा निसर्ग अनुभव आहे. आणि ह्या गडकोटांच्या साक्षीने महाराजांनी स्वराज्य उभं केलं. आणि त्या गडकोटावर जाताना ही आपली मंदिर आहेत, म्हणजे ह्या पुढच्या पिढीला पण ते त्याचं पावित्र्य सांभाळा. आणि हे सगळं काय आज मला वाटतं मी लॉकडाऊन नंतर पहिला माझा मोठा ट्रेक आहे. आणि कुठेतरी आज खऱ्या अर्थाने प्राणवायू मिळाल्यासारखा वाटतोय. आणि आता मला वाटतं की ह्या सीझनमध्ये किमान 10 ट्रेक तरी व्हायला पाहिजेत. आता ध्रुवाताई आणि बोलले सगळे करूया आपण. आणि सगळं की ह्या क्षेत्रात मुलं वाढवाय आपण कुठेतरी गुंतून पडलेले आहेत. आता प्रचिती आहे, आता चांगलं वाचायला लागले, कारण मोबाईल मधून बाहेर आहे. कारण आणि दुनिया खूप मोठी आहे, म्हणजे हे सगळं अनुभवच त्याला. म्हणजे आता पहिला जेव्हा मी टकमक ट्रेकला आलो आणि तेव्हा म्हणजे काश्मीर होतो, आणि जेव्हा आलो ना म्हणजे आता ते वातावरण झालं आणि मला वाटलं मी काश्मीरमध्येच आलो. आपण काय म्हणतो काकेत वळसा आणि काय काकेत कळसा गावाला वळसा, म्हणजे सगळं आपल्या भोवती आहे या निसर्गाचा, बाकी काही नाही. आणि ह्यापुढे आपण ट्रेक करतच राहू. आणि खरं सांगायला गेलं तर मला आमच्या भटकंतीच्या मुलींचा जास्त प्राऊड आहे, कारण त्या बहुतेक ट्रेकला आमच्या जोडीला असतात. कदाचित मुलं टांग देतात, पण मुली असतात. फक्त ते ट्रेकला फिरायलाच येत नाही, त्या संवर्धन मोहिमेलाही येतात. त्यामुळे मग त्यांना नक्कीच त्यांची पाठ ठोपवावी लागेल की आज त्यांनी 100 ट्रेक केले, 50 ट्रेक केले, आणि प्रत्येक वेळेला वाटच बघत असतात काका कुठे झाला, मामा कुठे झाला. म्हणजे संवर्धन मोहिमेसाठी सुद्धा ते माझ्या जोडीला असतात. हे न महत्वाचं आहे. आपण सहज बोलतो की एखाद्याने 100 ट्रेक केले, आता जगदीचा 650 वर्ष तर 3.25 किल्ले, प्रचिती 100 एखादी मुलगी. मी म्हणतो मी नौका आहे तिच्या बाबतीमध्ये. म्हणजे असं नाही की क्रिकेटमधलं शतक मारला, 1 रन काढली, दुसरं. म्हणजे आज आपण बघितले आपण 4.5 तास घेतले. म्हणजे हे सगळं साधी गोष्ट नाही. म्हणजे एखादा विचार करतो, पण नेहमी ते दुरून डोंगर साजरे म्हटलं जातं. एकदा डोंगरात या आणि ती मुलं काय करतायत ते तुम्ही बघा, एवढं सोपं नाहीये. आणि हे सगळं ते महाराजांच्या प्रेरणेने हे सगळं घडतंय. म्हणजे तुम्ही अशा मोहिमामध्ये सामील व्हा. चला एक जोरदार उद्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. पोचताच आपल्याला पाण्याची 2 टाकं बघायला मिळतात. साधारण म्हणजे त्या त्या काळात आहे त्याचा अंदाज घेऊ शकतो. अगदी महाराजांच्या, अगदी रामचंद्र पंचांच्या अमात्यांच्या आज्ञापत्रात देखील जग पाहून गडाची जागा निश्चित करावी किंवा भांडियाच्या आवाजाने सारे स्वल्प होतात असं आज्ञापत्रातलं वाक्य आहे. मग त्यासाठी इतर टाक्यांची आणि ह्या टकमक गडावर अजून ह्या परिघामध्ये बरीचशी टाके आहेत. साधारण 4-5 वर्षापूर्वी आम्ही किल्ले वसई मोहीमतर्फे एक दुर्गसंवर्धन मोहीम केल्या होती. या टाक्यातला गाळ काढला होता, तेव्हा आम्हाला इथे 3 तोफांचे गोळेही मिळाले होते. तर मित्रांनो, आपण अगदी गडाच्या माथावर आहोत आणि हे टाका बघतात. आणि इथून हे काढली 700 ते 800 मीटरच्या अंतरावर देखील ही पाण्याची टाकी आहेत.
मग गड उतरलेले आहोत. ही सकवार गावातली मुलं खरंच खऱ्या अर्थानं ही आपली बाळपण जगत आहेत. आपला शहरातली मुलं आपल्या मोबाईलमध्ये गुरफटलेले आहेत, पण खऱ्या अर्थाने आनंद घेत आहेत. खरंच स्वर्गीय सुख म्हणतात ते याला, हे आम्ही 80-90च्या दशकात अनुभवलेलं आहे. खरंच मला म्हणजे इच्छा आहे मला यांच्याबरोबर हा खेळ करण्याची, पण मला खूप घाई झालेली आहे. मित्रांनो, आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. सकाळी जवळपास 9 वाजता सुरू केलेला ट्रेक, म्हणजे प्रचंड दमछाक करणारा ट्रेक, ह्या 2 चिमुरड्यांनी सुद्धा एन्जॉय केला. आता मी इकडे फ्रेश झालेलो आहोत. आमची अजून काही मंडळी गडावरून उतरत आहेत. तर मित्रांनो, आज टकमक गडाविषयी दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या सगळ्या संस्कृतीसोबत आपल्या परिसरात असलेली ऐतिहासिक निसर्गरम्य स्थळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि आमच्या भटकंतीच्या ट्रेकमध्ये कधी कोणाला सामील व्हायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आता पावसाळा सुरू झालेले आहे. ह्या ट्रेकसोबत आपल्याला इतिहासाची माहिती मिळेल आणि जवळपास महाराष्ट्रातील 600-650 किल्ल्यांची भटकंती केलेले सदस्यही आपल्या ग्रुपमध्ये आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट आणि शेअर करा. आणि आपलं कोलियाचं बोली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.